मला हीच प्रश्न विचारायचं, राजकारणाच्या पलीकडलं राजकारणाच्या राजकारणाच्या पलीकडचे आयुष्य. पद्मसिंह पाटील कसे आहे? हा राजकारणाच्या पलीकडचे पद्मसिंह पाटील एक संस्कारित सुसंस्कृत असा माणूस आहे. पद्मसिंह पाटील साहेब आमदार झाले 77ला आणि पवारसाहेबांचे नातलग आहेत आणि आमदार निवासात राहत आहेत असं एका मिल मालकाला मिल मालकाला काही ते बरोबर नाही वाटलं. दोघेही डॉक्टर आहेत, बायको डॉक्टर आहे, नवरा डॉक्टर आहे. मग ते एक दिवशी आले, टेम्पो घेऊन आले, स्वतःची गाडी घेऊन आले आणि दोघंही नवरा बायकोला सांगितले, मी काही तुम्हाला इथं आमदार निवासात राहू देणार नाही. तुम्ही आत्ताच्यात माझ्यावर चला. माझ्या कंपनीच्या फ्लॅटमध्ये ज्या वेळेला तुमचा बंगला तयार होईल त्यावेळेला बहुतेक पोलीस शासन गेल्यानंतरचा आहे किस्सा. म्हणजे ऊर्जा मंत्री झाले, ऊर्जा मंत्री झाल्यानंतर पोलीस शासन केलं. हे आमदार निवासात आले. ते ऐकलं नाहीत साहेबांचं, बहिणींचं. माणसं आणलेलीच होती सामान आणि फ्लॅट कुठे नरिमन पॉइंटला त्या याच्या थोडंसं पुढं एअर बिल्डिंगच्या ऑबेरायच्या पुढे थोडासा एकीकडे यशवंतराव चव्हाण साहेबांचा आशियाना, एकीकडे मोरारजी देसाई साहेबांचा बंगला, नाही यशवंतराव चव्हाण साहेबांचा रिव्हिएरा आणि मोरारजी देसाई साहेबांचा आशियाना. या दोन्ही इमारतीच्या मधल्या इमारतीमध्ये फ्लॅट, एवढ्या रिच एरियातला प्लॉट. तिथे त्यांनी सामान ठेवलं, मोठा फ्लॅट. त्यावेळेला वाकुरीचे लाईट बिल सुद्धा ते बिचारे भरायचे, फोन बिल सुद्धा ते भरायचे. त्यावेळेला तेरणा कारखाना ताब्यात आलेला होता, भरारीचं वगैरे काम चालू होतं. अजितबाबाई साहेबांच्या बरोबर होतं आणि प्रचंड फोन बिल असायचं, प्रचंड लाईट बिल असायचं. ते सगळं लाईट बिल, फोन बिल त्यांनी भरायचे. फ्लॅट काही लवकर पसंत पडला नाही, फ्लॅट लवकर झाला नाही. पुन्हा काहीतरी 5-7 वर्षांनी फ्लॅट घेतला. त्याच्या दुरुस्तीला पुन्हा अजून काहीतरी 1-2 वर्ष लागायला लागली. तोपर्यंत त्या मालकाला वाटलं की नाही आता गेला फ्लॅट आपल्याला मिळत नाही. 5-7 वर्ष ताब्यात म्हणल्यावर आपला आता गेला, फ्लॅटच गेला तो आपल्याला काय तो फ्लॅट मिळणार नाही हे त्यांनी ठाम गृहीत धरलेलं होतं. गृहीत धरलं. आणि विचारायचं तर कसं त्यांना, तुम्ही सोडणार लहान माणूस नाहीत, माणूस एवढा मोठा पवारसाहेबांच्या नातं, विचारायचं तरी कसं. त्यांनी समजून टाकलं की फ्लॅट गेला आपला. फ्लॅट ह्यांचा घेतला, ह्यांचं वरचं फ्लॅटचं सगळं काम झालं. एके दिवशी सकाळी त्या नवरा बायकोने दोघांनीही किल्ली घेतली आणि त्यांच्या घरी गेली. अनेकाने पद्मसिंह पाटलांना सांगितलं की साहेब हा फ्लॅट सोडायचा असतो, सोड नका. एवढ्या प्राईम लोकेशनचा फ्लॅट सोडायचा असतो का म्हणतो, सोड नका तुम्ही फ्लॅट. पण नाही, ह्या दोघा नवरा बायकोला पटलं ते. त्यावेळेला त्या फ्लॅटची किंमत 4-5 करोड रुपये असेल त्यावेळेला. आज त्या फ्लॅटची किंमत 50 करोड रुपयापेक्षा पुढे असेल. तो मिलचा मालक रडायला लागला आणि मला वाटलं नव्हतं साहेब म्हणून तुम्ही फ्लॅट परत करावं. म्हणजे एवढा मनुष्य प्रामाणिक, सुसंस्कारित, उच्च शिक्षित. त्यावेळेला म्हटलं साहेब असं आम्ही कसं करू. लाईट बिलं सुद्धा तुम्ही आमच्याकडनं घेतली नाहीत, फोन बिलं सुद्धा तुम्ही आमच्याकडे घेतली नाहीत. उलट बळजबरीनं पुन्हा 1-2 वर्षांनी फोन बिल आणि लाईट बिल आम्ही भरायला लागलो. बळजबरीनं भरली, ते सुद्धा तुम्ही भरू देत नव्हतात. आणि मग आम्ही मला धोका कसा देऊ, असं कसं, आमच्या विचारधारेतच नाही येत. हा भाग झाला. दुसरा भाग, एक मुलगा कसा असतो. बाजीराव पाटलांना आजारी झाले, बॉम्बे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायचे, त्रास होत होता त्यांना. मग ते तिथले जे स्टाफ आहे त्यांनी उचलायचं, ते तिकडून धरायचं की त्यांना व्हायचा त्रास. पाटबंधारे आणि ऊर्जा मंत्री, त्यांना त्रास झालेला ह्या मुलाला बघवलं नाही. अक्षरशः वाकुरे साहेब त्यांनी बाजूला सरकवलं सगळ्यांना आणि हळूहळू त्यांना पुढं सरकवलं. त्या कारच्या खालच्या ह्याच्यावरती बसले, एक पाय इकडनं घेतला, एक पाय इकडनं घेतला आणि दादाला सांगितलं की दादा तुम्ही आता इथं मिटिंग आला
आणि मग मिठी घालायला लावली आणि आदर उचलून घेतलं पाठीवर. आणि बॉम्बे हॉस्पिटलमध्ये सगळा स्टाफ बघतोय, सगळे डॉक्टर बघतायत. एक मंत्री आहे आणि तो मंत्री आपल्या वडिलांना पाठीवर घेऊन अगोदर लिफ्टमध्ये जातोय, लिफ्टवरनं त्या मजल्यावरती जातोय, लिफ्टमध्ये सुद्धा पाठीवर आहे वडील, आणि पुन्हा तिथून मग त्या कॉटवरती मंत्री पाटबंधारे आहे. मग तुम्ही तर आता किती मंत्र्यांचा रुबाब असतो असा शब्द वापरला. आता आमदार असलं, जिल्हा परिषद सदस्य झालं तर ते शेतात जायला असं त्यांना म्हणजे कंपन वाटतं. कंपन वाटत. म्हणजे बरेच किस्से आहेत. स्वतः पहिल्यांदा मंत्री झाल्यावर लाल देवाची गाडी पहिल्यांदा मुंबईहून केरळ आले तेव्हा शेतात गेलो, ती मागं ते बॉडीगार्ड ही ती पोलीस त्यांच्या मागे शेतात पळत गेले होते. असे त्यांचे बरेच किस्से आहेत. अण्णा, तुम्ही आमच्या चॅनलला प्रतिक्रिया दिली. पद्मसिंह पाटलाच्या राजकीय, कौटुंबिक सगळ्याच गोष्टीवर एक आताच्या नवीन पिढीला या त्यांचे पैलू बरेचसे माहीत नाहीत, त्या अण्णाच्या माध्यमातून आपण उलगडण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. आमच्या चॅनलच्या माध्यमातून सुद्धा डॉक्टर साहेबांच्या 86व्या वाढदिवसाला हार्दिक शुभेच्छा.